महाराष्ट्र होमिओ डॉक्टर्स असोसिएशन अमरावती अंतर्गत 15 जून 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता हॉटेल ग्रेस इन येथे श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावतीचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर शिवराज शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे सचिव प्राध्यापक सागर पासेबंद उपस्थित होते। सोबतच संघटनेचे 2025 चे अध्यक्ष डॉक्टर अशोक उमप, व्याख्याते डॉक्टर शिवराज शिंदे, पूर्वाध्यक्ष फोरम अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र काळबांडे, IPP डॉक्टर राजीव रोडे, सचिव डॉक्टर विपुल भट्टड, लेडी विंग चेअरपर्सन डॉक्टर पल्लवी चौधरी, प्रकल्प प्रमुख डॉक्टर मधुरा कहाडे यांची उपस्थिती लाभली। सर्वप्रथम डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांच्या प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक उमप यांनी प्रास्ताविक अध्यक्षीय अहवाल सादर केला। या कार्यक्रमाच्या प्रकल्प प्रमुख डॉक्टर मधुरा कहाडे यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केला। सहप्रकल्प प्रमुख डॉक्टर अभिजित रंगे यांनी त्यांना सहकार्य केले। या सुंदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉक्टर मनोज चौधरी व डॉक्टर शीतल चौधरी या दाम्पत्यांनी केले। यानंतर संघटनेचे पूर्वाध्यक्ष तसेच संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे सदस्य डॉक्टर गुणवंत डहाणे यांनी MMC रजिस्ट्रेशन बद्दल सभागृहाला सकारात्मक माहिती दिली। या प्रसंगी प्रमुख अतिथी लाभलेले संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे सचिव प्राध्यापक सागर पासेबंद यांनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या अत्याधुनिक सुविधेबद्दल सभागृहाला अभ्यासपूर्ण माहिती दिली। यानंतर सत्कारमूर्ती प्राध्यापक सागर पासेबंद व डॉक्टर शिवराज शिंदे यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शुभम मालानी व प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर कामना शुभम मालानी हे सुद्धा उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा संघटनेतर्फे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। आता इतरीचा भाग म्हणजे हार्ट हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी त्याचं डायग्नोसिस झालं। तो तिकडे दुरुस्त झाला, दुरुस्त म्हणजे दुरुस्त नाही, मॉडर्न मेडिसिन मध्ये केल्याशिवाय राहत नाही, म्हणजे करावी लागते समजा बिघडल्यामुळे। तर तो जर अँजिओप्लास्टी होऊन आला तर फर्दर पुन्हा तो तुमच्याकडे येतो। आता डॉक्टर शिवराज जसे बसले, बिलकुल वेळ नसतो त्यांना, बिलकुल वेळ नसतो। काय बाबा मी पालक खाऊ का मेथी खाऊ? नाही, आता सध्या अँजिओप्लास्टी चालू आहे, नंतर येईल। तर त्याच्यामुळे काय होतं की त्याचं जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे हे पुन्हा GP कडे येतं। आणि म्हणून मॉडेल हे ठेवू इच्छितो की आपल्याला आपल्या देशामध्ये सर्वात जास्त हार्ट अटॅकने लोक मरतात आणि आपल्या देशात मनुष्य जो मरतो तो त्याला हार्ट अटॅक किंवा हार्ट डिसीज आहे हे त्याला माहित पण नसतं। अमेरिकेमध्ये काही कारणामुळे अनेक वेळा जाण्याचे योग आले तर तिथे त्याला माहित असतं की त्याला हार्टचा माहित असतं, म्हणजे 25 वर्षाचा जरी असला मनुष्य त्याचं देखील ते वेगवेगळे टेस्ट केल्याशिवाय सोडतच नाहीत त्याला, त्याच्यामुळे त्याला आधीपासून माहित असतं। आपल्याकडे कसं आहे की अँब्युलन्सनीच पोहोचतो तो। आता ह्याच्या हे मी काही खूप हे नाही करत आहे, पण मला काय म्हणायचं की जर आपला काही उपयोग जर झाला पाहिजे याचा, तर हे मॉडेल आहे की एंट्री तुमच्याचकडे आहे आणि नंतर तो तुमच्याचकडे येणार आहे। आता नंतर आल्यानंतर पुन्हा त्यांनी ओबेसिटी असेल, हायपरटेन्शन असेल, स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, हे परत तुम्ही त्याला काही ना काही, कारण की होमिओपॅथी करता लोक असे खुश असतात, त्याच्यामध्ये रेंज खूप मोठी आहे। लहान मुलं, बाळंत होणाऱ्या बायका आणि म्हातारे लोक, सर्व लोकांना होमिओपॅथी म्हटलं तर ते म्हणतात तेवढंच द्यावं असेल, बाकी काही देऊ नका। सॉरी शिवराज सर, या दृष्टीने स्मोकिंग असेल, डाएट असेल, हे त्याला आपण सांगू शकतो। आता याच्यामध्ये होमिओपॅथीचं इन जनरल जे आहे ते नो साईड इफेक्टनी ते खूप सुप्रसिद्ध आहे। समजा काही कारणाने त्याला खोकला असेल, आता थोडी गंमत करून राहिलो, थोडा खोकला असेल तर समजा होमिओपॅथीचं औषध दिलं, खोकला बसला तर तो डॉक्टर म्हणतो, आमचे लहान सर म्हणतात की बाबा खोकला बसला ना, बरोबर बसला, वाढला तर म्हणतो निघून राहिला खोकला बाहेर।
तर हे जी उपलब्धता आहे ती फक्त तुमच्या होमिओपॅथीला आहे. आता प्रॉब्लेम असा नको व्हायला, कोणी बोलवलं रे बा यांना. मी आधी तर त्यांना डायणे सरांना किंवा आमच्या आशिष धर्माळ सरांना असं वाटलं असेल की चला छान झालं, नंतर लोक चिडतील त्याच्यावरती. तसाच एक टिमी स्कोअर आहे. टिमी स्कोअर एक आहे. आता ऍक्च्युली कसं होतं की थ्रोम्बोलिसिस इन MI याच्याकरता देखील आपल्याला टिमी स्कोअर काढून आपण बघू शकतो. याच्यामध्ये देखील तुमच्याकडे असणाऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत किंवा आपण करू शकतो. आता ज्याला MIचा अटॅक आला, ज्याला ST इलेव्हेशन MI म्हणतो आपण, तो त्या ECG वर लिहूनच असतो. आणि जर तुम्ही म्हणजे मला एक्झॅक्टली माहित नाही की ECGचं रिडिंग किंवा याच्याबद्दल कितपत तुमचं वर्क आहे त्याच्यावरती, परंतु समजा ते तुम्ही बघितलं तर ST इलेव्हेशन MI ला ताबडतोब आपल्याला हॉस्पिटलला पाठवायला पाहिजे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.